या व्हिडिओमध्ये आपण ज्ञान व विश्वास यातील फरक किंवा या संकल्पनेचे शिक्षण प्रक्रियेतील विश्वास या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट करणार आहोत. ज्ञान व विश्वास या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट करताना क्रेंचफील्ड यांच्या मतानुसार विश्वास एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील कोणत्याही बाबींच्या प्रत्यक्षीकरण आणि निवडीचा एक स्थायी प्रक्रिया होय. विश्वास एखाद्या वस्तूच्या अर्थाचा नमुना मानला जातो. तो विशिष्ट वस्तूविषयी एखाद्या व्यक्तीच्या ज्ञानात्मक विषयाची संपूर्णता मानली जाते. व्यक्तीच्या वातावरणात अनेक वस्तूचा संबंध येत असतो. त्यातून प्रत्यक्षीकरणाच्या काही स्थायी संघटनांची निर्मिती होत असते. हे संघटन अधिक स्पष्ट असतात. हाच एखाद्या व्यक्तीचा विश्वास होय. विश्वास ही एक मनोवैज्ञानिक प्रक्रिया ही आहे. अभिवृत्ती व विश्वास यामध्ये जे काही अंतर आहे ते आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. अभिवृत्ती म्हणजे प्रत्येक अभिवृत्तीमध्ये विश्वास असतो, परंतु प्रत्येक विश्वासामध्ये अभिवृत्ती असेल असे म्हणता येत नाही. अभिवृत्तीमध्ये प्रत्येक परिस्थितीत क्रिया होणे आवश्यक असते, परंतु विश्वासात क्रिया होणे आवश्यक नाही. साधारणपणे अभिवृत्तीचे परिवर्तन सरळ आहे, परंतु विश्वासामध्ये परिवर्तन होणे कठीण आहे, कारण विश्वास मनोवृत्तीपेक्षा हळूहळू तयार होतात. अभिवृत्ती बहुधा अनुकूल प्रतिकूल असतात, परंतु विश्वासामध्ये याचा अभाव असतो. व्यक्तीच्या व्यवहारास अभिवृत्ती सक्रिय रूपाने प्रभावित करतात, कारण यात प्रेरणा असते, परंतु विश्वासात ती नसते. अभिवृत्तीमध्ये अंधविश्वासाची शक्यता कमी असते, परंतु विश्वासात ती अधिक असण्याची शक्यता दाट असते. या प्रकारे ज्ञान व विश्वासामध्ये आपण जे काही अंतर आहे ते पाहिले. त्यामध्ये पुढचे आहे की विश्वासाचे महत्त्व काय आहे. तर विश्वासाचे महत्त्व पुढील प्रमाणे सांगता येईल की व्यक्तीस विविध सामाजिक परिस्थितीत कशा प्रकारे व्यवहार करावा, कशा प्रकारे विचार करावा किंवा सामाजिक परिस्थिती कशा प्रकारे आहे याकरिता विश्वासाची आवश्यकता आहे. एखाद्या समाजातील सर्व व्यक्तींना एकसारखे विश्वास हस्तांतरित होतात. समाजाच्या सामाजिक जीवनाच्या दृष्टीने विश्वासात एकरूपता उत्पन्न करणे आवश्यक आहे. परंपराद्वारे काही निश्चित व्यवहार प्रतिमानच प्रस्तुत केले जातात. व्यक्ती याच प्रतिमानानुसार व्यवहार करते. सामाजिक अपमान, निंदा, आलोचना या भीतीने व्यक्ती यांचा विरोध मोठ्या मुश्किलीने करतो, कारण परंपरा कोण्या एका व्यक्तीच्या नसून समाजाची देण असतात. यामध्ये एक सामाजिक शक्ती असते जी व्यक्तीस याचे अनुकरण करण्यासाठी प्रेरित करत असते. या प्रकारे आपण म्हणता येईल की परंपरा व्यक्तीचे सामाजिक व्यवहार नियंत्रित करत असतात. त्यासाठी विश्वासाची फार आवश्यकता असते. अशा प्रकारे परंपरांचे अनुसरण करून व्यक्ती सुख आणि सुरक्षेचा अभाव किंवा सुरक्षेचा अनुभव करते, कारण त्यांच्या मते परंपरा या आपल्या पूर्वजांच्या आहेत आणि त्यांनी ज्या गोष्टी व सवयी उपयुक्त मानल्या त्यांचेच हस्तांतरण पुढील पिढीस केले. जो व्यक्ती परंपरा मानतो किंवा विश्वास करतो त्यांच्यासाठी सामाजिक परिस्थिती व्यवहार करणे अधिक सरळ असते. त्यामुळे जेव्हा समाजाची आपली स्वतःची कोणतीही परंपरा नसते, तेव्हा त्या समाजास किंवा दुसऱ्या समाजाच्या परंपरानुसार व्यवहार करावा लागतो. या परंपरा राष्ट्रीय भावनेच्या विकासात सहाय्यक असतात. समाजाचा सदस्य म्हणून आत्मसन्मान, स्वाभिमान, देशगौरव इत्यादी भावना आपण परंपरेतून शिकत असतो. परंपरा किंवा विश्वास एखाद्या समाजातील व्यक्तींना शिकण्यात मदत करत असतात. विशेषतः सामाजिक व्यवहार शिकण्यासाठी परंपरांचे महत्त्वपूर्ण कार्य असते. अशा प्रकारे विश्वासाचे महत्त्व आपल्याला विशद करता येईल. त्यानंतर आहेत विश्वासाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. त्याच्यामध्ये विश्वास प्रथा शिकण्याच्या प्रक्रियेत सहाय्यक ठरतं. अनेक सामाजिक परिस्थितीत व्यक्तीस कशा प्रकारे व्यवहार करावायचा आहे हे प्रथेद्वारे कळते. यासाठी विश्वासाची महत्त्वाची भूमिका आहे. प्रथा एका सामाजिक व्यक्तीमध्ये एकता निर्माण करतात. याच कारणामुळे सामाजिक परिस्थितीत लोक एक प्रकारचे आचरण करतात. प्रथाद्वारे व्यक्तीच्या सामाजिक आचरणावर नियंत्रण केले जाते. प्रथा समाजाच्या उपयोगासाठी असतात. याने समाजाचे हित होते, कारण प्रथेचे पालन करणे अनिवार्य असते. याने समाजाच्या नियमांचे उल्लंघन होत नाही.
समाजाची संरचना सदृढ होते. अशा प्रकारे आपण ज्ञान व विश्वास यातील शिक्षण प्रक्रियेतील विश्वास या संकल्पनेचे महत्त्व विशद करताना त्याचे महत्त्व, त्याची जी आवश्यकता आहे, त्याचे वैशिष्ट्य यांचा अभ्यास केलेला आहे. त्यानुसार ज्याप्रमाणे आपण हिंदू लोक प्रवेश करतो व पादत्राणे बाहेर काढतो, मंदिरात प्रवेश करताना जो पादत्राणे बाहेर काढतो, यामागे आपला जो विश्वास आहे किंवा हिंदूमध्ये हात जोडून अभिवादन करतात, मुस्लिममध्ये वाकून सलाम करतात, यामध्ये जो विश्वास असतो तो विश्वास ही एक प्रकारची ज्ञानाची संकल्पना स्पष्ट करतात.